नमस्कार मंडळी, कशा आहे तुम्ही सर्वजण? मजेत आहे ना? मी पण खूप मजेत आहे। आणि आता वाजलेले आहे सकाळचे 11 आणि आज लवकर कामं झाले आईचे आणि माझे। तसं तर मला काही काम नाही करावं लागत, पण तरी आई मला म्हणत आहे की बा फक्त तू झाडझूड करत जा आणि फर्श पुसत जा, कारण की कसं आहे फर्श आणि झाडझूड केल्याने आहे ना जे पोट आहे ना हे मोकळं राहतं। आणि तुम्हाला तर माहितीच आहे माझे इथं झाडझूड आणि पोछा ही मी आहे ना उभ्यानेच मारत असते, पण आईच्या इथं आई मला खालून म्हणजे असं आपण म्हणतो ना आधी ज्या जुन्या बाया असे काम तो सारवत होते ना, तर आई मला तसा पोछा मारायला लावत आहे, कारण की आईने सांगितलं बा त्यांनी पोट मोकळं राहतं। तर बस आताच मी जे पूर्ण घर आहे ना हे पुसून घेतलेलं आहे आणि देवपूजा केली। बाकी तर सर्व काम आईनीच केले, स्वयंपाक पण झालेला आहे, भांडे पण घासून घेतले आईनी आणि कपडे पण धुवून घेतले, कारण की दादाला सकाळी लवकर जावं लागते कामावर, म्हणजे 10-10:30 वाजता। तर म्हणून मग आई ना सर्वात अगोदर आंघोळ वगैरे करून स्वयंपाक करून घेत असते आणि त्याच्यानंतर मग आम्ही आमची बाकीची कामं करतो। आणि आज आई बनवणार आहे चिकाच्या कुरड्या। तर बस आता सर्व कामं झाले, आई आल्यानंतर मग आम्ही जेवण करू, त्याच्यानंतर मग शांततेने चिकाच्या कुरड्या बनवू, कारण की मला तुम्हाला दाखवायचं पण आहे की आई चिकाच्या कुरड्या कशी बनवते। कारण की काय झालं होतं मागे म्हणजे मागच्या वर्षी माझ्याच्याने ना पूर्ण रेसिपी शूट झाली नव्हती, आणि ते कारण असं झालं होतं मी उठायच्या अगोदरच माझ्या आईने ना सकाळी चिकाच्या कुरड्या बनवून पण घेतल्या होत्या, आणि ते कसं शिजवावं लागते हे माझ्याच्याने शूट झालंच नव्हतं। तर म्हणून मला आहे ना खूप जणांच्या कमेंट आल्या होत्या की ताई तू अर्धवट रेसिपी का दाखवली, आम्हाला कळलं नाही ते। तर म्हणून मग मी आहे ना आईला म्हटलं यावेळेस की बा अगोदर आपले सर्व कामं पण करून घेऊ, त्याच्यानंतर मग शांततेने आपण चिकाच्या कुरड्या बनवू। तर आईने सांगितलं बरं ठीक आहे, म्हणून मग आई आज शांततेने आम्ही आहे ना चिकाच्या कुरड्या बनवणार आहोत। तर आज लवकर कामं झाले, तर दादा आणि बाबा तर त्यांच्या कामावर निघून गेले आणि आई गेलेली आहे चिकाच्या कुरडीचा कलर आणण्यासाठी, कारण की मला आहे ना कुरड्या आहेत ना अशा कलरफुल आवडतात। तर आई काही म्हणजे जास्त बनवणार नाही आहे, 1 की 1.5 किलोचीच आई घरच्यासाठी कुरड्या बनवणार आहे। आणि मागच्या वर्षी मी आहे ना माझ्या सासरी नेल्या होत्या 2 किलोच्या कुरड्या, तर त्या अजून पण जशाच्या तशाच आहेत। तर म्हणून मग मी आता माझ्या सासरच्यासाठी तर बनवणार नाही आहे, आईला सांगितलं की बा तू फक्त तुझ्या घरच्यासाठीच बनव। तर आता कसं आहे आधीसारखी चिकाच्या कुरड्या कोणी खात पण नाही आणि कोणाला जास्त आवडत पण नाही, फक्त कसं आहे सणाला आपण तळत असतो, तर त्या कुरड्याचा मान आहे, म्हणून मग आई आहे ना आता 1.5 किलोच्या कुरड्या बनवणार आहे। तर रात्रीच आईने सर्व चिक वगैरे धुवून घेतलेला आहे, तर म्हणून मग आई आता कलर आणायला गेली। आई कलर घेऊन आल्यानंतर मग आम्ही जेवण करू, त्याच्यानंतर मग चिकाच्या कुरड्या आई कशी बनवते हे मी तुम्हाला पूर्ण दाखवणार। आणि चिकाच्या कुरड्या कोणाकोणाला आवडतात हे मला कमेंट करून नक्की सांगा, कारण की मला आहे ना चिकाच्या कुरड्या म्हणजे कसं आहे आवडतात पण इतक्या नाही आवडत, कारण की मला आहे ना चिक खायला खूप आवडतो, जो शिजलेला चिक असते ना तो मला खायला खूप आवडतो, आणि त्याचं जे खरड लागते ना खालचं ते खूप आवडते। तर म्हणून मग स्पेशल आईला म्हटलं की बा मी आल्यानंतर तू चिकाच्या कुरड्या बनव, तिथपर्यंत अजिबात बनवू नको। आणि माझ्या लग्नापासून आहे ना मी आईला सांगितलं, म्हणजे माझ्या सासूबाईला सांगितलं की बा तुम्ही राहू दे चिकाच्या कुरड्या बनवायच्या, माझी आई बनवून देते, कारण की कसं आईचा हात दुखतो, आणि म्हणून मग मी आईला सांगितलं राहू द्या। पण कसं आहे जेव्हा मी आईला सांगते ना तेव्हा आई अगोदरच चिकाच्या कुरड्या बनवून ठेवून देत असते, आणि मग मला सांगते की बेटा कुरड्या झालेल्या आहेत घेऊन जा। तर यावेळेस मी आईला म्हटलं की नाही तू थांबून जा, मला येऊ दे, त्याच्यानंतर मग काय बनवायचं आहे आपण ते बनवू। तर बस फक्त फक्त मग आईला सांगितलं की बा जाऊ दे काही बनवू नको, म्हणजे पापड वगैरे नको बनवू, तसं तर मला मुगाचे पापड खूप आवडतात, पण आईला सांगितलं यावेळेस की मुगाचे पापड नको बनवू, फक्त चिकाच्या कुरड्याच बनवायच्यात मला। तर म्हणून मग आईने म्हटलं की बा तू ये, त्याच्यानंतर मग आपण चिकाच्या कुरड्या बनवू। तर चला आता आईची वाट पाहते मी, आई आता खूप वेळची गेलेली आहे म्हणजे ते कुरड्याचा कलर आणण्यासाठी, काय माहिती केव्हा येणार। आता 11 वाजलेले आहेत, तर चला थोड्या वेळ बसते मी, त्याच्यानंतर मग आई आल्यानंतर जेवण केल्यानंतर मग मी तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवणार चिकनच्या कुरड्याची, किंवा आमच्याकडे चिकाच्या कुरड्या कशा बनवतात आणि तुमच्याकडे कशा बनवतात हे मला नंतर कमेंट करून सांगा। तर जसं मी तुम्हाला रात्री सांगितलं होतं की आईने आहे ना बकेटमध्ये चिक काढून ठेवलेलं आहे, तर आईने बकेटमधून सकाळी चिक आहे ना गंजामध्ये काढून ठेवला, कारण की 2 गंजमध्ये भरलेला आहे, आणि जो पांढरा जो चिक आहे ना तो छोट्या गंजामध्ये भरलेला आहे, म्हणजे याच्या आई आहे ना पांढऱ्या कुरड्या बनवणार। आणि इकडे आहे ना थोडंसं मडकट आलेलं आहे पाणी याच्यावर, तर हे पाणी आहे ना आई पूर्ण गाळून घेणार, आणि याच्या खालचा जो चिक आहे ना आई त्याच्या मग कलरच्या कुरड्या बनवणार। तर आई आत्ताच आली दुकानावरून, आणि मी थोडंसं आहे ना डाळ भाजी आणि भात खाऊन घेतला, कारण की आई म्हणे की बा मी नंतर जेवण करणार, तर तू थोडंसं काही खाऊन घे, कारण की कसं आहे आता 11:30 पावणे 12 होत आहे, आणि उन्हाच्या अगोदर जर कुरड्या घातल्या तर त्या खूप चांगल्या राहतात। तर म्हणून मग आई आहे ना आता चुलीवर कुरड्या बनवणार आहे, बघशील हळू।
तर बस आता आईने आहे ना गंजामध्ये पाणी ठेवलेलं आहे म्हणजे गरम होण्यासाठी, आणि आपल्याला जेवढं पाहिजे आपण तेवढं पाणी घेऊ शकतो. आईने खूप सारं पाणी ठेवलेलं आहे, तुम्हाला दाखवते मी. म्हणजे आपल्याला जेवढं पाणी पाहिजे आपण तेवढंच घ्यायचं आहे नाही. ठीक आहे. किती असणार ते पाणी गंजामध्ये अंदाज? 2 प्याले आहे. 2 प्याले पाणी. ठीक आहे. आणि इकडे आईने कलर आणून ठेवलेले आहेत, डब्बीमध्ये ठेवले. अगोदर पांढऱ्या करायच्या आहेत नाही? बरं, आधी पांढऱ्या कुरवड्या करणार आहे आणि त्यानंतर मग कलरच्या. आई तशी गॅसवर करणार होती, पण कसं आहे गॅसपेक्षा चुलीवरचं चीक चांगला शिजतो है नाही. म्हणजे मॉगीर होतो तो, गॅसवर तरी कमी जास्त राहतेच म्हणा काही ना काही. हे काय टाकत आहे तू? सोडा टाकते थोडासा. थोडासा सोडा. चम्मच आणू का? अच्छा, 1 चुटकी भर सोडा. मीठ राहिलं का? थांब आणते मी. हे घे मीठ. आणि मीठ किती टाकायचं? अंदाज. तसंही म्हणा आधीच्या बाया अंदाजानेच टाकतात. तर तेवढा फुल खार. ठीक आहे. म्हणजे 2 चम्मच मीठ छोटेवाले आणि 1 चम्मच फुलकर छोटावाला. ठीक आहे. आणि कसं आहे आधीच्या बाया कशा चम्मचनी घेत नव्हत्या, तर त्यांचा आता पण हाताचाच अंदाज आहे. आणि माझ्या सासूबाईचा पण हाताचाच अंदाज आहे, त्या पण चम्मचनी घेत नाहीत. तर आता तुम्ही बघू शकता हा जो चीक आहे ना पांढरावाला हा खूप घट्ट आहे. तर आता थोडं थोडं पाणी टाकून, पाणी टाकावं लागते का त्याच्यामध्ये? हा, थोडं थोडं पाणी टाकून मग आई पूर्ण आता घट्टपणा त्याचा मोकळा करत आहे. खूप घट्ट झाला आहे ते. गोळा झाला. हा, गोळा झालेला आहे. तर या पांढऱ्या चिकाच्या पांढऱ्या कुरवड्या बनतील आणि जे तिकडे थोडंसं मडकट चिक आहे त्याच्या कलरच्या. मग ओके. ऐक, कोणत्या म्हणजे किती कलरच्या बनवणार आहे? 2च कलरच्या बनवणार. पिवळ्या. संत्री कलर. अच्छा, ऑरेंज कलरच्या बनवणार. ठीक आहे. मग याच्यासाठी बनवावं लागतील का ताईसाठी? भारती ताई, आशू ताई? हा, कारण की कसं आहे आता आईच्या मागे खूप सारे कामं आहेत, तर दरवर्षी त्या पण इथूनच घेऊन जातात कुरड्या. हा ना, त्या आल्यानंतर मग हा आता आईच्या मागे खूप सारे कामं आहेत मी आली तर. चला आता चिक कसं शिजवणार आहे आई ते तुम्हाला मी नंतर दाखवते. होत नाही मग पूर्ण काढून घेतो ना. हां, गोळे फोडले पूर्ण, ते गोळे मापत नाही, गोळे होता. अच्छा, असं आहे ते. म्हणून मग पाणी गरम करून घ्यायचं पहिले. हां, आणि गरम पाण्याने मग ते पूर्ण गोळे फोडून घ्यायचे. नाही हो, थंड पाण्याने फोडायचे काय? मग तर गोळेच होतात ते. गरम पाणी टाकल्याने गोळे होतात हे, म्हणजे असं जर करायचं असलं तर मग गोळे होतात. हां, थंड्या पाण्यानं मोकळं होते. अच्छा, असं आहे ते. लागलं तर आपल्याला थोडंसं आपण टाकू शकतो ना गरम. अच्छा, असं आहे काय? बरं, ठीक. नाही टाकायला पाहिजे. बरं, ठीक आहे. गरम पाणी फक्त त्या गंजामध्येच पाहिजे आपल्याला. ठीक आहे. तर आता मीठ, फुलखार आणि थोडासा सोडा गेलेला आहे गंजामध्ये. आता थोडं थोडं उकडी येऊ द्यायला, म्हणजे उकडी येऊ द्या लागणार काय? आलेली आहे का? अरे पाणी तर अगोदरच गरम झालं होतं ते. तर आता थोडं थोडं चिंक आहे ना त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. आणि याचे गोळे म्हणजे जास्त असे गोळे नाही झाले पाहिजे म्हणून वरच्यावर हलवा लागते ना चम्मच त्याच्यामध्ये. बापरे. थोडं थोडं पाणी टाकायचं गरम. लागलं कसं टाकायचं? अच्छा, म्हणजे किती किलोला किती पाणी आहे अंदाजवर असते है ना ते? अच्छा. आता समजा आपण 1.5 किलो गहू घेतले होते तर 1.5 किलोचं 1 किलो तर हे निघालेलंच आहे चिक. हां, तर 1 किलो चिकाला 2 ग्लास पाणी, म्हणजे बाकी आणखीन जास्त पाहिजे. एकच गळवा पाहिजे, कमी जादा एकच गळवा पाहिजे. ते आपल्याला काढून घ्यायला लागते ते पाणी. हां. आणि मग लागलं आपल्याला तर आपण टाकू शकतो गरम पाणी त्याच्यात. अच्छा, ठीक आहे. गोळे नाही होत ना मग. हा, तर बघा आता चिक होणं तयार झालेलं आहे. असा फरक पडतो चुलीचा आणि गॅसचा. चुलीवर लवकर होते, गॅसवर तरी कसं ते गरम होईल. आणखीन टाकू का गरम पाणी? ठीक आहे. ओके, गरमच पाहिजे. हा ना, गरमच बक्षीला टाकू. ठीक आहे. इकडे आहे भरपूर गरम पाणी करून ठेवलेलं आहे. मग लागलं तर वरून आपल्याला थोडं थोडं टाकता येते पाणी. हो, तर याच्यामध्ये ना थोडं थोडं पाणी टाकायचं. एकदम जर पाणी टाकलं ना तर हे खूप असं पातळ होऊ शकते. वरून थोडं थोडं टाकायचं आहे का आणखी? थोडंसं टाकू. हां,
आणि माझी आई आहे ना 16 वर्षाची होती तेव्हापासून हे चिकाच्या कुरड्या बनवत आहे. आणि बघू शकता तुम्ही, एक गाठ पण नाही झाली त्याच्यामध्ये. आई हे तुला आजीने शिकवलं आहे नाही? हो. म्हणजे माझं पाहून फक्त. अच्छा, असं एकामेकांचं पाहिलं की आपण जमते. पण मला नाही जमत ना आजपर्यंत. मी तर किती वर्षाची पाहून राहिली पण तरी मला जमत नाही. आणखीन टाकायचं आहे गरम पाणी? ओके. हा, जर एकदम टाकलं तर ते पातळ होऊ शकते. वरून थोडं थोडं पाणी टाकायचं. मग आईने इथे गंजा म्हणजे कुकरमध्ये गरम पाणी करून ठेवलेलं आहे. तर पायता मग आईने आता चिकाच्या कुरड्या बनवून शिकली. आता नाही, खूप वर्ष झाले. 16 वर्षाची होती तेव्हापासून आहे नाही. तर याच्या आता आपण पांढरे बनवू आहे ना. याच्यामध्ये कलर नाही टाका लागणार ना मग? पांढरच करू. बरं ठीक आहे. आपल्याला लागलं तर आपण टाकू शकतो याच्यात. हा असं आहे. पण तू दुसरं चिक आहे ना. याच्यात सांडव्या होतात पतल्या. हो काय? हा पांढऱ्यावाला. अच्छा. लाटून हा चिक आहे की नाही. हा चिक असा काढायचा थोडासा, घट्ट उद्याचा. एवढे गोळे करायचे आणि पतले लाटून घ्यायचे. ते एकदम पापडासारखे पतले. हो काय? सांडव्या. अच्छा. मागच्या वर्षीचे आहेत ना. हा. अच्छा. हा ताईने केलं तर विजू ताईने. आता याला आणखी किती शिजवायचं आहे चिकाला? शिजवून द्यायला लागते. हो का? झाकण ठेवायचं आहे का त्याच्यावर? थंड पाणी पाहायचं ना. हा, असा लावून पाहायचा. शिजला की मग चिटकत हाताला चिटकणार नाही तो. अच्छा. आणि समजा जर अदर कच्चा राहिला तो हाताला पूर्ण चिटकून येतो. अच्छा, चिटकून येतो. अच्छा, असं आहे. आणि चांगला जर मॉगे झालेला असला तर त्याचे म्हणजे जे मी पडत नाहीत, त्याचे कडा पडत नाहीत. तर चला आता थोड्या वेळ आणखी नाही त्याला शिजवणार आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही कुरड्या घालू. थोडीशी वाफ आली की झालं. थोडीशी वाफ द्यायची ना. बरं ठीक आहे. चला मग आता वाफ होतेपर्यंत मी हातमध्ये बसते. काही आणून देऊ का आणखी तुला? बरं ठीक आहे. आणि त्याला तेल लावून देऊ का थालेनला? बरं ठीक आहे. हां, तिथंच ठेवलेलं आहे. कुठं? हां, आता झालं का ते? झालं का? चला आता चिक छानपैकी शिजलेला आहे. तर इथे आईने आणलेले आहेत साचे. छोटा चम्मच राहिला घेतला. हा, पण दिसत नाही वेळेवर ते. हा, आता या थालीला तेल लावून घ्यायचं आहे कारण की तेलामुळे मग ज्या कुरड्या आहेत ना ते चिटकणार नाहीत खाली. ठीक आहे, भरून दे मला त्या साच्यामध्ये. मी बसल्या बसल्या कुरड्या टाकते. खालचा खरड आहे ना ते काढून ठेवशील वेगळं माझ्यासाठी. किती मस्त दिसून राहिल्या त्या कुरड्या. बघायला म्हटलं मी टाकते, ताई नाही म्हणते. राहू दे मध्ये आराम कर. हा, मस्त. जमल्या छान जमल्या. मस्त शिजला चिक. श्रावण असता तर श्रावणा प्लेट आणि चम्मच घेऊन बसला असता तुझ्या मागे आहे ना. आणि आता तर पाहणार ना मग की आजीनं कुरड्या बनवल्या. दिसते ते एकदम. हा, निघून राहिलं पण हे आई. म्हणजे याचा अर्थ आहे चिक छानपैकी शिजलेला आहे. हा बघा तुम्ही. तर आता पांढऱ्या कुरड्या आहेत ना ह्या घालून झालेल्या आहेत. काही या थालमध्ये ठेवल्या आईंनी आणि काही या थालमध्ये ठेवलेल्या आहेत. तर आता बाकीच्या कुठं ठेवायच्या बाई कुरड्या? वर न्यायच्या आहेत का हे माडीवर? बरं ठीक आहे. तर आता पांढऱ्या कुरड्या झालेल्या आहेत. आता कलरच्या करणार आहे ना तू? बरं ठीक आहे. मग कलरची जे प्रोसिजर आहे ते सेम आहे ना, फक्त कलर वरून टाकायचा. चिक तसाच शिजवावा लागतो. बरं ठीक आहे. तर आईनी या गंजामधलं जे वरचं पाणी होतं ना घाणवालं, तर हे सर्व काढून घेतलं या गंजामध्ये. आणि आता ज्या कलरच्या कुरड्या आहेत हे बनवणार. तर आता आईने आहे ना चिक शिजून घेतलेला आहे आणि दुसऱ्या गंजामध्ये चिक काढून घेतला आणि त्याच्यामध्ये टाकलेला आहे कलर. तर आणि फक्त ते गरम करायचं आहे का याला? झाल्या शिजल्या. हा ना, शिजल्या. फक्त वरून कलर टाकला बस. तर आई आज आहे ना किती कलरच्या करणार आहे तू? दोनच कलर. ठीक आहे. एक लाल आणि एक दुसरा कोणता? जिलेबी. ठीक आहे. पांढऱ्या तर झालेल्या आहेत. काय तेल लावायला? नाही, तेल नाही लावायची गरज. तेल आहे त्याला थोडंसं, पण आई बद्दल आलेली आहे.
का बास आजच यायला लागत होती बद्दल. तर बदलीमुळे आहे ना कुरड्या लवकर सुकत नाहीत. ऊन आला पाहिजे दुपारी. वाव किती मस्त दिसून राहिले. आता हिरव्या घालायचे आहे का? बरं. अच्छा अच्छा. आणि तेच तर म्हटलं की तू 2 कलर का घालत आहे. नंतर घालशील का मग ताई आल्यानंतर? आताच घालते का? हां आणि हिरव्या. बरं ठीक आहे. 2-3 कलर मग टाकून देशील आज. चीक चांगला शिजला. हां कुरवडी चांगलीच येते. हो आणि याच्या ज्या कड्या आहेत ना ह्या तुटत नाहीत मग. म्हणजे चिटकल्या राहतात. जर चीक बरोबर नाही झाल्या तर ह्या ज्या कड्या आहेत ना ह्या वेगळ्या वेगळ्या पडतात मग. चला तर मग फ्रेंड्स आता कुरड्या घालून झालेल्या आहेत. आईने नेलेल्या आहेत टेरिसवर. कारण की आतापर्यंत आहे ना बद्दलच होती. तर आईने सांगितलं की बा तू आता आराम कर म्हणून मी ना आराम केला. तर आता आईने सांगितलं कुरड्या झालेल्या आहेत, तुला दाखवायच्या असतील तर तू दाखवून दे. तर म्हणून मग आता मी जात आहे टेरिसवर. आतापर्यंत बद्दल होती. असं वाटत होतं की बा कुरड्या सोकतील की नाही सोकतील, पण आता फायनली ऊन पडत आहे. चलो हळूहळू जाते मी. हां आता कॅपॅसिटी पण नाही आहे वर चढायची. माहिती आहे काय, वर आता 8 दिवसापासून तर सवय तुटली माझी. नाही तर माझ्या रूममध्ये जात होती मी. तर आता वर आली ना तर दम भरून येत आहे. वाव मम्मी मस्त झाल्या. वाव 1.5 किलोच्या कुरड्या किती मोठ्या झाल्या. आणि कलरफुल. आईने ग्रीन पण घातल्या. विचार नव्हता पण वेळेवर ठरलं नाही. तर ऑरेंज कलरच्या घातल्या, पिंक, व्हाईट, ग्रीन मस्त घातले. बरं झालं ऊन आतापर्यंत बद्दल होती. हां पांढरे छान आल्या. तर चला आता कुरड्या घालून झालेल्या आहेत. आता उन्हामध्ये यायला दिवसभर ठेवू आम्ही आणि संध्याकाळी मग काढून नेऊ. आता काय माहिती आज ऊन राहते की नाही राहत, कारण की सकाळपासून बद्दल ऊन चालू आहे. कपडे सोकले आहे ना. जेवण करू. हां जेवण राहिलं. आईने म्हटलं अगोदर आपण कुरड्या घालून घेऊ त्याच्यानंतर मग जेवण करू. तर मी तर डाळभाजी खाल्ली होती. म्हणजे डाळभाजी भात खाल्ला होता. आईने तर काहीच नाही खाल्लं सकाळपासून. तर आता आम्ही जेवण करू आणि त्याच्यानंतर मग आराम करू. तर इथे आईने माझ्यासाठी आहे ना चिक काढून ठेवलेला आहे ताटामध्ये. तर अगोदर हा चिक मी खाते. थँक्यू मम्मी. कारण की लग्नाच्या अगोदर मी खूप चिक खायची, पण जेव्हापासून लग्न झालं ना तेव्हापासून मला चिक खायला मिळालंच नाही. तर आता फायनली 3-4 वर्षानंतर मी चिक खात आहे. बरं ठीक आहे ताटच वळा मग. तिथपर्यंत मग मी चिक खाऊन घेते आणि नंतर मग आम्ही जेवण करू. चला तर मग फ्रेंड्स आता जेवण झालेले आहेत. आई घासत आहे भांडे, कारण की भांडे खूप सारे निघालेले आहेत. म्हणजे जेवणाचे पण निघाले आणि आम्ही कुरड्या बनवल्या त्याचे पण निघाले. तर जेवण वगैरे झालं. आईने सांगितलं आता बघ तू आराम कर, मी तिथपर्यंत भांडे घासून घेते. तर म्हणून मग आता मी आराम करते. आता वाजलेले आहेत 2:30. तर गोळ्या वगैरे मी घेऊन घेतलेल्या आहे आणि आता थोडा आराम करते. तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मग फ्रेंड्स भेटूया आता अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.